दिवसा झोपता? हां त्याच्यामुळे रात्री झोप लागत नाही. मस्त टेस्टी टेस्टी खमंग उपमा बनवते. तुझको कैसा? अजून टाक थोडेसे. टाक ना. हे फोंडेजींचं प्लेट. फोंडेजी बिस्कुंडी. डोसा नहीं मिला. मल्टी वर्कर स्टीमर आहे हे. माझा मूड हात झाला अक्षरशः. क्या ही करू मैं. और बता देना कैसी बनी है. अच्छी होगी. हां. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि आज सकाळी मी टेरेसवरती आलेले आहे व्यायाम करायला. कारण आज दादूला सुट्टी आहे. आज शनिवार आहे. शनिवार रविवार दादूला सुट्टी असते, त्याच्यामुळे त्याच्या डब्याचं काही टेन्शन नाही. नाहीतर रोज सकाळी उठलं की मला स्वयंपाक करावा लागतो दादूच्या डब्यासाठी. पण आज तसं नाही आहे, त्याच्यामुळे मी टेरेसवरती आलेली आहे सकाळी व्यायाम करण्यासाठी. बाकी घरून येते वेळेस मी जल पण आणलेलं आहे. आता सूर्यनारायणाला अगोदर अर्घ्य देते आणि नंतर व्यायाम करायला सुरुवात करते. माझा सगळा व्यायाम झालेला आहे आणि आता मी घरी चाललेली आहे. बघा तेवढ्यात आजी आलेली आहे. आज का उशीर केला आजी? उशीर झाला ना. झोपला होता निवांत. थंडी उठ वाटत नाही ना. आम्हाला पाठ झोप लागते. रातभर नाही लागत. तुम्ही दिवसा झोपता का? दिवसा झोपता? हां त्याच्यामुळे रात्री झोप लागत नाही. 9-10 नाश्ता झाला की झोप येते तुम्हाला. त्याच्यामुळे रात्री झोप येत नाही. बरोबर आहे. झोप लागते. हां चला आता घरी जाते. काहीतरी नाश्ता बनवते. स्वयंपाक नाही करत. दादूला सुट्टी आहे माझ्या. मनाला जायचंय कॉलेजला. मनाला जायचंय. चला येऊ का जी? कोण उठला की नाही अजून? अंजी आमच्या घरातले सगळे झोपलेले आहेत असं वाटतंय मला. फोंडेजी उठून बसलेले आहेत. चलो कलश अर्घ देते. चला मी आता नाश्ता बनवण्याची तयारी करत आहे आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे उपमा. त्याच्यासाठी कढईमध्ये मी रवा भाजत आहे. हे बघा मस्त टेस्टी खमंग उपमा बनवते. आणि या इथं मनाच्या डब्याला मी सोया चंक्स देणार आहे. त्याच्यासाठी सोया चंक्स पाण्यामध्ये भिजवलेले आहेत, गरम पाण्यामध्ये भिजवलेले आहेत. आणि आम्ही खाणार मस्त उपमा. चला मी आता मनाचा डबा पॅक करत आहे. त्याच्यासाठी सोया चंक्स बनवलेले आहेत अगोदर. फ्राईड सोया चंक. आता ह्याच्यात हे खूप कमी तेलामध्ये. अरे हो ना. रुक जा बेटा. पहले ये डालने दे. डाल दो. चंक्स डाल देती हूँ. डाल दो. फिर तुम इसके ऊपर मूंगफली डाल देना. ठीक. रोस्टेड मूंगफली. और क्या डालना है? और कुछ नहीं. डालियो मूंगफली डालियो. डाल दो. हाँ स्वादिष्ट स्वादिष्ट सोया चंक. मी टाकतो, मला दिसतच नाही. तुझको कैसा? अजून टाक थोडेसे. नको बस. टाक ना. ठीक. चलो टिफिन भी पैक हो गया है मना का. थैंक यू. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ, बाबू मेला शोना बाबू. आराम से गाडी चलायलो. हे बघा इथे उपम्यासाठीचं मसाल्याचं पाणी तयार झालेलं आहे. आता रवा घालते याच्यामध्ये. आता पटकन परतावं लागेल, मिक्स करावं लागेल, नाहीतर गाठी झाले की काही खरं नसेच. चलो अच्छे से मिक्स भी हो गया रवा मसाले के पानी में. आणि आजचा उपमा मी बिना कांदा आणि लसूण न घालता केलेला आहे. चला 2 मिनिटात उपमा तयार. मी आता ओल्या नारळाची चटणी बनवत आहे उपम्याबरोबर खाण्यासाठी. मस्त जिरे मोहरी फोडणीला घातलेली आहे. आता कढीपत्ता घालते तेलामध्ये. बापरे. चलो उपम्याबरोबर चटणी खायला खूप छान लागते. वा भाई वा, किती सुंदर दिसत आहे चटणीचं टेक्स्चर. आणि तडक्याचा वास खूप खमंग येत आहे. असं वाटतं की चटणी आताच अशीच खावी. नाश्ता तर तयार झालेला आहे, पण नाश्ता खाणारे अजून त्यांचं आवरत आहे. त्यांचं आवरल्यानंतर पूजा झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता खाऊन घेतो. आता फोंडेजीने सुद्धा देवपूजा केलेली आहे. नैवेद्य दिलेलं. हरी सुंदर नंद मुख
तर आता आम्ही नाश्ता खायला बसलेलो आहोत. नाश्ता आणि जेवण आमचं बरोबरच होत आहे. आज खूप उशीर झालेला आहे नाश्ता खायला. हा वेगळ्यासाठी काढून ठेवले. मस्त मस्त उपमा, दही, चटणी, डाळी, मोसंबी, एवढा सगळा पौष्टिक नाश्ता आम्ही खात आहोत. तुम्ही पण या पौष्टिक नाश्ता खायला. आप शर्ट पहना करो फिर फोंडे जी. चला, हे फोंडेजींचं प्लेट. फोंडेजी बिस्कुंडी, हे दादूचं प्लेट आणि हे माझं. मी फक्त चटणी खाणार आहे, दही नाही. काल एकादशीचं व्रत होतं आणि आता पारायण करत आहोत, उपवास सोडत आहोत. त्याच्यामुळे कांदा आणि लसूण न घालता उपमा केलेला आहे. आवजा बेटा. जय श्री कृष्ण. माझा हात डाळिंब चिरून कसे झालेले आहे, काळे काळे झालेले आहे डाळिंब सोडल्यामुळं. वाव, क्या टेस्टी बनाए बिना प्याज लहसुन का भी. चटणी बरोबर तर मस्त लागतं. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर माझा दादा आता झुंडू मारत आहे. आजी खुश हो गए ना? स्वादिष्ट भोजन खाके नाश्ता खाके डोसा नाही मिळाला. दादा को डोसा खाना है. तसं तर मी डोशाचं पीठ रात्री भिजायला ठेवलेलं, पण ते फुगलंच नाही. त्याच्यामुळे आज डोसे नाही केले. दुपारी बघू रेसिपी डोसे बनवते. ठीक है, अभी तू काम करियो, अच्छे से झाडू लगाइए. बाकी मी ही भांडी आणि किचन ओटा स्वच्छ केलेला आहे. आणि काल रात्री फोंडेजीने भीमसेन कापूर आणलेला आहे. या डब्यामध्ये भरून ठेवते आता. अरे गिरोमात. त्याला चांगल्या मोठ्या मोठ्या वड्या आहेत त्याच्या. आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी आता माझ्या मैत्रिणीकडे चाललेली आहे. एक तासभर गप्पा मारून येते तिच्याकडून. सायंकाळचे 4:30 वाजले आहेत आणि मी माझ्या मैत्रिणीला भेटून आता जस्ट आलेली आहे. बाकी आल्या मी पातेल्यामध्ये डाळ शिजायला घातलेली आहे सांबार करण्यासाठी. कारण मी आता बनवणार आहे इडली. सकाळीच बनवायची होती इडली, पण पीठच फुगलं नाही. पण आता छान फुगलेलं आहे पीठ. तुम्हाला दाखवते बघा. सकाळी अर्धच पातेलं होतं पीठ, म्हणजे काहीच फुगलं नव्हतं, पण आता चांगलं फुगलेलं आहे. थंडीमुळं पीठ लवकर फुगत नाही, पण आता छान फुगलेलं आहे. हे बघा, स्पॉन्जी पीठ दिसत आहे. चला आता इडल्या करून घेते चिरंजीवांसाठी. बाकी माझा माणा सकाळीच कॉलेजला गेलेला आहे, अजून नाही आला. तो कदाचित 5-5:30 वाजेपर्यंत येईल. तर त्याला आल्या मस्त गरमागरम इडली सांबार चटणी खायला मिळेल. हे बघा, मी आता हे इडली पात्रामध्ये इडल्यासुद्धा स्टीम होण्यासाठी ठेवलेले आहेत. बाकी हे इडली पात्र ना खूप चांगलं आहे. याच्यामध्ये मोदक स्टीम होतात, ढोकळा बनतो आणि ॲज अ कढई म्हणून पण आपण ह्या इडली पात्राचा वापर करू शकतो. तर एवढं चांगलं मल्टी वर्कर स्टीमर आहे हे. आता झाकण ठेवते इडली पात्राच्या वरती. आज मी खूप दिवसातून इडल्या बनवत आहे. ॲक्च्युली सकाळीच बनवायच्या होत्या इडल्या, पण पीठच नाही फुगलं, म्हणून शेवटी सायंकाळी इडल्या बनवत आहे. इडली सांबार तयार झालेला आहे आणि पहिलं प्लेट मी माझ्या दादूला देत आहे. मनाची वाट पाहिली, शेवटी तो आला नाही. 5:45 वाजले आहेत आणि त्यानं मला आत्ता मेसेज केला की आई मी येणार नाही, म्हणजे 10-11 वाजता येणार आहे, मित्राच्या घरी जेवण करून येणार आहे. माझा मूड खात झाला अक्षरशः की आहे करू नये. त्याच्यासाठी एवढं बनवलं अट्टाहासाने आणि तोच नाही येत आहे. आता हे प्लेट दादूला देत आहे. सकाळची चटणी आहे नारळाची आणि आता केलं सांबर. मस्त मस्त स्पॉन्जी इडल्या. हे बघा, स्पॉन्जी इडल्या. पीठ फुगलं ना इडल्या, नंतर डोसे उत्तापे छान होतात मऊ. चमचा ठेवते त्याच्यामध्ये, चमचा. एक फॉक,
एक सादा वाला स्पून। चलो लीजो दादू, सवेरे की इडली शाम में खा रहे हैं हम। बता देना कैसी बनी है अच्छी होगी। दादू, बताई दो। बताता हूँ, आपका छोटा बचड़ा नहीं है ना बताने के लिए, तो हमें बताता हूँ। हाँ जी, बहुत स्पंजी है। धन्यवाद आपका। अभी खा लो, बहुत सारी इडली आपको ही फस्त करनी है, पापा को और आपको। करेंगे मना तो खा के आने वाला है।